हाय फ्रेंड्स, बघा इरेग्युलर वर्ब्स आपण पाहतोय। आजचा आपला शेवटचा पार्ट आहे। याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा पहिला वर्ब तुमच्या समोर आहे टेक। टेक म्हणजे घेणे, टेक म्हणजे घेणे। याचं दुसरं रूप आहे टूक आणि याचं तिसरं रूप आहे टेकन। टेक, टूक आणि टेकन। टेक म्हणजे काय? घेणे। तिन्ही रूप वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे विन। विन म्हणजे जिंकणे, विन म्हणजे जिंकणे। याचं दुसरं रूप आहे ओन आणि याचं तिसरं रूप पण आहे ओन। विन म्हणजे काय? जिंकणे। विन, ओन, ओन, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे टियर। टियर म्हणजे फाडणे, टियर म्हणजे फाडणे। याचं दुसरं रूप आहे टोर आणि याचं तिसरं रूप आहे टोर्न। टियर, टोर आणि टोर्न तिन्ही रूप वेगवेगळे आहेत। बघा टियर म्हणजे काय? फाडणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे अपहोल्ड। अपहोल्ड म्हणजे राखणे, अपहोल्ड म्हणजे राखणे। याचं दुसरं रूप आहे अपहेल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे अपहेल्ड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे टीच। टीच म्हणजे शिकवणे, टीच म्हणजे काय? शिकवणे। याचं दुसरं रूप आहे टॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे टॉट, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे टॉट, टॉट। टीच म्हणजे काय? शिकवणे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे थिंक। थिंक म्हणजे विचार करणे, थिंक म्हणजे विचार करणे। याचं दुसरं रूप आहे थॉट आणि याचं तिसरं रूप पण आहे थॉट, ठीक आहे। थिंक, थॉट, थॉट, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे। थिंक म्हणजे विचार करणे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे थ्रो। थ्रो म्हणजे फेकणे, थ्रो म्हणजे काय? फेकणे। याचं दुसरं रूप आहे थ्रेव आणि याचं तिसरं रूप आहे थ्रोवन। थ्रो, थ्रेव आणि थ्रोवन, थ्रो म्हणजे फेकणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे राईट। राईट म्हणजे लिहिणे। याचं दुसरं रूप आहे रोट आणि याचं तिसरं रूप आहे रिटर्न। राईट म्हणजे लिहिणे, तिन्ही रूप वेगवेगळे आहेत, राईट, रोट आणि रिटर्न, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे थ्रस्ट। थ्रस्ट म्हणजे खुपसणे किंवा घुसवणे, खुपसणे किंवा घुसवणे, याला काय म्हटलं जातं? थ्रस्ट। याचं दुसरं रूप पण थ्रस्ट आहे आणि तिसरं रूप पण थ्रस्ट आहे, तिन्ही रूप सेम आहेत, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे टेल। टेल म्हणजे सांगणे, टेल म्हणजे सांगणे। याचं दुसरं रूप आहे टोल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे टोल्ड। टेल, टोल्ड, टोल्ड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, टेल म्हणजे सांगणे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे वेट। वेट म्हणजे ओला करणे किंवा ओला होणे, ओला करणे किंवा ओला होणे। याचं दुसरं रूप पण वेटच आहे आणि तिसरं रूप पण वेट आहे, वेट, वेट, वेट। वेट म्हणजे काय? ओला करणे किंवा ओला होणे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे थ्रेड। थ्रेड म्हणजे चालणे किंवा पायाखाली तुडवणे, याला काय म्हटलं जातं? थ्रेड। याचं दुसरं रूप आहे त्रोड आणि याचं तिसरं रूप पण आहे त्रोड। थ्रेड, त्रोड, त्रोड, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे वेड। वेड म्हणजे लग्न करणे, वेड म्हणजे लग्न करणे। याचं दुसरं रूप पण वेड आहे आणि तिसरं रूप पण वेड आहे, लक्षात ठेवा, लग्न करणे, ठीक आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे अपसेट। अपसेट म्हणजे अस्वस्थ होणे किंवा उदास होणे, याला काय म्हटलं जातं? अपसेट। याचं दुसरं रूप पण अपसेट, तिसरं रूप पण अपसेट, ठीक आहे। अस्वस्थ होणे किंवा उदास होणे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे वेअर। वेअर म्हणजे नेसणे, वेअर म्हणजे नेसणे किंवा अंगावर घालणे, याला काय म्हटलं जातं? वेअर। याचं दुसरं रूप आहे ओर आणि याचं तिसरं रूप आहे ओर्न। वेअर, ओर आणि ओर्न, कपडे घालणे, हातामध्ये अंगठी घालणे, याला काय म्हटलं जातं? वेअर, ठीक आहे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे वेक। वेक म्हणजे जागे होणे किंवा जागे करणे, वेक म्हणजे काय? जागे होणे किंवा जागे करणे। याचं दुसरं रूप आहे ओक आणि याचं तिसरं रूप आहे ओकन। वेक, ओक आणि ओकन। वेक म्हणजे जागे होणे किंवा जागे करणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे व्ह्यू। व्ह्यू म्हणजे कापड विणणे, ठीक आहे। व्ह्यू म्हणजे काय? कापड विणणे। याचं दुसरं रूप आहे ओ आणि याचं तिसरं रूप आहे ओवन, ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे रिंग। रिंग म्हणजे मुरगळणे। याचं दुसरं रूप आहे रंग आणि तिसरं रूप पण रंग, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, रिंग म्हणजे मुरगळणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे वीप। वीप म्हणजे रडणे किंवा विलाप करणे, याला काय म्हटलं जातं? वीप। याचं दुसरं रूप आहे वेप्ट आणि तिसरं रूप आहे वेप्ट, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, वेप्ट, वेप्ट, ठीक आहे। वीप म्हणजे रडणे किंवा विलाप करणे, लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा वर्ब आहे विथड्रॉ। विथड्रॉ म्हणजे पैसे काढणे, याचं दुसरं रूप आहे विथड्रेव आणि तिसरं रूप आहे विथड्रॉन, ठीक आहे। विथड्रॉ म्हणजे पैसे काढणे। पुढे बघा पुढचा वर्ब आहे वाइंड। वाइंड म्हणजे दोरा इत्यादी गुंडाळणे, त्याला काय म्हटलं जातं? वाइंड। याचं दुसरं रूप आहे वाउंड आणि याचं तिसरं रूप पण आहे वाउंड, ठीक आहे, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे काही इंग्लिश वर्ब्स आपण पाहिलेले आहेत। थँक्स फॉर वॉचिंग।